आरक्षणात उपवर्ग निर्णयाविरोधात नागपूरमध्ये रॅलीचं आयोजन सध्या करण्यात आले आहे। या रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन राऊत सुद्धा सहभागी दिसतात। इंदोरा या परिसरातील भीम चौक ते कमाल चौकापर्यंत ही रॅली निघणार आहे। महत्त्वाची बातमी नागपूरमधून आपण ही पाहतोय। उपवर्ग निर्णयाविरोधात सध्या हे आंदोलन सुरू आहे, रॅली सुरू आहे। रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन राऊत सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। अनुसूचित जाती आणि जमातीमधील उपवर्ग अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामधील आरक्षणाचा उपवर्ग आणि क्रिमिलेअरची अट या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिलेली होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागपुरात काही भागामध्ये दिसून आलेला आहे। नागपूरच्या भीम चौक असेल, कमाल चौक, इंदोरा चौक, जरीपटका या भागामधून रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर दीक्षाभूमी चौक, शंकरनगर वाया रामनगर चौक इथूनही रॅली काढण्यात आल्या आणि या रॅली ज्या आहेत त्या मोर्चाच्या माध्यमातून नागपूरच्या संविधान चौकात एकत्र आलेले आहेत आणि इथे जे आहेत ते आता एक दिवसीय धरणे, निदर्शने, आंदोलने देखील आयोजित करण्यात आलेली आहेत। आरक्षण आहे त्याला धोका पोहोचतोय, त्यामुळे संसदेने एक अध्यादेश काढून हा जो निर्णय आहे तो रद्द करण्याची मागणी या बंदच्या समर्थकांनी केलेली आहे। या बंदला विविध राजकीय पक्षाचं समर्थन असलं तरीही डॉक्टर नितीन राऊत आणि काँग्रेसचे जे नेते आहेत विकास ठाकरे त्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि या बंदला समर्थन जाहीर केलेलं आहे। नागपूरच्या काही भागांमध्ये जिथून काही मोर्चे आणि रॅली गेल्या तेथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या, मात्र नंतरही त्या उघडण्यात आल्या। या बंदचा किती परिणाम होतो हे येत्या दिवसात स्पष्ट होईल। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।